मैत्रिणींनो, मी शरी माझ्या पुणेरी पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे दाल बाटी। तर बघूया रेसिपी। इथं मी 2 वाट्या जाडसर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मीठ, हळद, ओवा थोडासा भाजून घेतलेला आहे, कसुरी मेथी, थोडंसं तूप आणि सोडा घालायचा आहे आणि छान पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाण्याचा वापर करून पीठ हे मळून घ्यायचं आहे। आता हे मळलेलं पीठ एक 10 मिनिटं आपण बाजूला ठेवूया आणि एका वाटीमध्ये चिंच आणि गूळ हे गरम पाण्यात भिजवायचं आहे। पोळपाटवरती पीठ घालून ह्याचं पूर्ण चपातीसारखं लाटून घ्यायचं आणि त्याला तेलाचा हात लावायचा। कसुरी मेथीने छान चव येते बाटीला। आता याला तेल लावून घेऊया। ब्रशचा वापर करा किंवा हाताने तेल लावा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे। एकमेकावर पाऱ्या दुमडायच्या आहेत, म्हणजे करून त्या बाटीला छान लेयर येतात आणि बाटी छान कुरकुरीत होते। आता अशा प्रकारे सगळ्या बाट्या तयार करून घेऊया। तण घेऊन त्याला तेल लावायचं आहे आणि सगळ्या बाट्या यामध्ये ठेवायच्या आहेत। कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे आणि ह्या बाट्या झाकून 10 मिनिटं याला वाफ द्यायची आहे, उकळून घ्यायचे आहेत। 10 मिनिटांनी आपण चेक करूया की बाट्या या शिजल्या आहेत की नाही। ते बघा, याला लागलेलं नाही पीठ, त्यामुळे या बाट्या शिजल्या आहेत। आता आपण डाळ करून घेऊया। एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे। तेल कडकडीत झाल्यानंतर यामध्ये तीळ, मोहरी, हिंग, जिरे आणि ठेचलेलं लसूण घालायचं आहे, तसेच कढीपत्ताही घालायचा। फोडणी खमंग झाली पाहिजे, म्हणजे बाटीलाही छान चव येते। आता हिंग घातलेलं आहे। तुम्हाला जर गरज असेल तर तिखट घाला किंवा तुम्ही मिरचीची सुद्धा डाळ करू शकता। इथे मी तिखटाचा वापर केला आहे, कलरचं तिखट वापरलं आहे। आता यामध्ये डाळ घालून छान हे मिक्स करून घ्या। गरजेनुसार पाणी घालायचं आहे। याला एक उकळी आली की यामध्ये जे आपण चिंच आणि गूळ ह्याचं पाण्यात घालून ठेवलं होतं ते मिश्रण घालायचं आहे। त्याला उकळी देऊया आणि गरजेनुसार मीठ घालायचं आहे। बाटी गार झाल्यानंतर ह्याला कट करायचे। गरम असताना कट करायचं नाही, नाहीतर बाटी अशी तुटते आणि छान चव लागत नाही, तळली पण जात नाही व्यवस्थित। आता बाटी कट करून घेतली आहे। एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। मंद आचेवर ह्या सगळ्या बाट्या तळून घ्यायच्या आहेत। गॅस हा मंदच ठेवायचा आहे, नाहीतर बाटी आतमध्ये कच्ची राहील आणि वरून फक्त ती कुरकुरीत राहील। तर छान मंद आचेवर तळून घेऊया। नेहमी चपाती भाजी खायचा कंटाळा आला तर तुम्ही अशी पण रेसिपी ट्राय करू शकता। तुमच्याकडे जाडसर गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा घालून ही बाटी तयार करू शकता, तीही क्रिस्पी छान लागते। आता या बाट्या आपण तळून घेऊया। तर बाट्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता त्याला छान असा पदर सुटलेला आहे। अशा प्रकारे बाट्या तळून बाहेर काढून उरलेल्या बाट्या तळून घेऊया। ह्या बाट्या मुलांनाही खूप आवडतात, नुसत्या बाट्या खायला पण छान लागतात, कुरकुरीत। आता एका ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये बाट्या घालूया। जर तुम्ही बारीक तुकडे केले तरी पण चालतात, मी असेच घातलेले आहेत। आता यामध्ये तयार केलेला आपण डाळ घालायची आहे आणि याच्यावरती बारीक कांदा आणि कोथिंबीरचं मिश्रण घातलेलं आहे। वरून तूप घालायचं आणि छान सर्व करायचं आहे। माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।